17 मार्च 1689 संगमेश्वराच्या जंगलात औरंगजेबाच्या सैनिकांनी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडलं। त्यानंतर त्यांच्यावर जो अमानुष छळ झाला तो इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला गेला। पण प्रश्न असा आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांना फितूर ठरवण्यात आलेल्या शिर्के घराण्याचं पुढे काय झालं, त्यांच्या कुटुंबावर परिणाम काय झाला, ज्यांनी मराठा साम्राज्याच्या सर्वात पराक्रमी योद्ध्याशी गद्दारी केली, त्यांना त्याचा कुठला प्रताप भोगावा लागला, हा इतिहास बहुतांश लोकांना ठाऊक नाही। आज आपण याच गोष्टीचा शोध घेणार आहोत मित्रांनो। शिर्के हे मराठा सरदार घराण्यातलं एक प्रभावशाली कुटुंब होतं। त्यांचा संबंध शिवाजी महाराजांच्या आधीपासूनच मराठा साम्राज्याशी होता। मात्र औरंगजेबाच्या काळात काही शिर्केंनी स्वराज्याशी गद्दारी केली, विशेषतः गणोजी शिर्के यांनी। गणोजी शिर्के हा संभाजी महाराज होता, पण रक्ताच्या नात्यातला तिलांजली देत त्याने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी मुघलांना साथ दिली। संभाजी महाराज जेव्हा मुघल सैन्याला टाळण्यासाठी दक्षिणेकडे गेले होते तेव्हा त्यांचा ठाव ठिकाणा गणोजी शिर्केने औरंगजेबाला सांगितला। गणोजी शिर्केच्या विश्वासघातामुळे संभाजी महाराज पकडले गेले। त्यानंतर औरंगजेबाने त्यांच्यावर अत्याचार केले आणि शेवटी त्यांची निर्घृण हत्या केली। पण ह्या गद्दारीची किंमत केवळ संभाजी महाराजांनीच नाही तर गणोजी शिर्केच्या कुटुंबानेही मोजली। मराठा साम्राज्यात गद्दारांना क्षमा मिळत नाही हे इतिहासाने अनेक वेळा सिद्ध केले आहे। संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांच्या मनात संतापाची लाट उसळली। संपूर्ण मराठा साम्राज्यात एकच आक्रोश होता, संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घ्यायचा। राजाराम महाराज सिंहासनावर आले आणि त्यांनी स्वराज्याला वाचवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न सुरू केले, पण त्याचबरोबर गद्दारांचा शोध घेण्यासही मराठे तयार झाले। सुरुवातीला गणोजी शिर्के मुघलांच्या संरक्षणाखाली होता, पण औरंगजेबासाठी त्याची उपयुक्तता संपली आणि त्याला वाऱ्यावर सोडून देण्यात आलं। तो पुण्याच्या दिशेने पळून गेला, पण मराठ्यांना ही गोष्ट समजली। संतप्त मराठ्यांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला पकडलं। मराठ्यांनी त्याला कुठलाही क्षमादान न देता ठार मारून टाकलं। गणोजी शिर्के मरण पावला, पण त्याच्या घराण्याचा विनाश याच्याही पुढे गेला मित्रांनो। शिर्के कुटुंब मराठा साम्राज्यातील एक मोठं घराणं होतं, पण गद्दारीचा कलंक लागल्यानंतर त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं। स्वराज्यनिष्ठ मराठ्यांनी शिर्के घराण्याला संपवण्याचा निर्धार केला। शिर्के कुटुंबातील अनेक सदस्यांना पकडून ठार मारण्यात आलं, काहींना गावकऱ्यांनीही मारलं, उरलेल्यांनी जंगलात किंवा इतर प्रदेशांमध्ये आश्रय घेतला, पण ते कायमच भयाने जगत होते। इतिहास सांगतो की फितुरी केल्याने तात्पुरते लाभ मिळू शकतात मित्रांनो, परंतु शेवटी त्याचा परिणाम अत्यंत भीषण होतो। गणोजी शिर्केंनी मुघलांसाठी स्वराज्याशी गद्दारी केली, पण मुघलांनीही त्याला उपयोगानंतर फेकून दिलं। मराठ्यांनी गद्दारांना क्षमा केली नाही आणि संपूर्ण शिर्के घराण्याला इतिहासाच्या पानावरून मिटवून टाकलं मित्रांनो। आजही महाराष्ट्रात जेव्हा देशभक्ती आणि विश्वासघात याबद्दल चर्चा होते तेव्हा गणोजी शिर्केचं उदाहरण दिलं जातं। संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी मुघलांविरोधात लढा अधिक तीव्र केला। राजाराम महाराजांनी स्वराज्य टिकवण्यासाठी जोरदार प्रतिकार केला आणि पुढे मराठ्यांनी दिल्लीपर्यंत भगवा फडकावला, पण त्या विजयाच्या प्रवासात गद्दार शिर्के घराण्याचा विनाशही एक महत्त्वाची घटना ठरली। स्वराज्यासाठी लढले त्यांनी त्यांचे नाव सोनेरी अक्षरांनी लिहिले गेले आणि ज्यांनी गद्दारी केली त्याला इतिहासाने कायमच तिरस्काराने आठवले मित्रांनो। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।